नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा केटी ब्लॉगमध्ये तुमचं सरसे स्वागत करते काय न्यू व्हिडिओमध्ये। तर सर्वप्रथम सगळ्यांना रामकृष्ण हरी। तर हा ब्लॉग माझा आमच्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह 2025 वर्ष पहिला तर कसा साजरा केला, कसा सोला पार पडला आणि सगळ्यांच्या सहकार्यामुळे म्हणजे पायगाव गावात हा सप्ताह एकदम आनंद भक्तिमय असा वातावरण झाला होता 2 दिवस आणि मस्त असा हरिनाम सप्ताह 16 2025 पहिला वर्ष। तर आमच्या मेन म्हणजे हा कार्यक्रम ज्ञानना माऊली महिला हरिपाठ मंडळ पायगाव यांच्या सहकार्यामुळे हा करण्यात आला। म्हणजे सगळ्याच याच्यावर सहकार्य आहे, पण त्यांच्या याच्यामुळे हा हरिनाम सप्ताह अखंड हरिनाम सप्ताह 16 2025 हा यावर्षी करण्यात आला। तर 2 दिवस कार्यक्रम होता, 2 दिवस हरिनाम सप्ताह होता 16। तर कसा पार पडला तर तुम्हाला दाखवतो चला। भंडारा चालू होता, भंडाऱ्यामध्ये भाजी कापत होते, म्हणजे अख्खे अशा भक्तिमय वातावरण झालं होता, दंग झाले होते अख्खे। इकडे कोण भाज्या कापतो तर तिकडे जेवण बनवतात, तर इकडे हरिपाठमध्ये सगळे दंग होते, अभंग मस्त एकदम 16 एकदम पार पडला। आणि त्याच्यानंतर आमची पालखी निघाली गावातून, मस्त पालखी अशी निघाली मिरवणूक वरती भगव्या कलरच्या पतांगी होत्या मस्त अख्खे गावामध्ये। आणि त्याच्या खालून आमची ज्ञानदेव महाराजांची पालखी निघाली, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघाली मिरवणूक हरिनामाचा गजर करत अख्खे गावामध्ये पालखी फिरवली। आणि मग पालखी मिरवणूक झाली, पालखी देवलाजवळ आली आणि तिथे जो भक्तीमध्ये दंग झालेले भक्तपाठावर एकदम भारी माहोल झाला होता। आणि पालखी आली, सगळे हरिनाम पाठ चालू झाला। मी कला कुसरी काळी चनेनो बोलतो वचन अति भाविका, बोलतो वचन अति भाविका। तुमचा अनुग्रह लादलो, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी, पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास Oh
श्रवणी तुम्हारे विराजित कामने माझे सर्व दुःख मुखावरीने हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी देवाची आधारी भक्षण भरी गणना कोण करी सोनी सफारी जीवा वेग करी तुम्हारी ज्ञान देव मने शास्त्री कारण पुराण हरिती सोनी नवनीतात भक्त ज्ञान देव बडी संगतीत ज्याची भक्तीचे पंचावन्न आनंद वाचल बर संध्याकाळी कीर्तनकार ह.भ. बाळासाहेब गीतकार मुक्काम मंडेगाव नाशिक इथून आलेले महाराज. तर त्यांचं आता तुम्ही कीर्तन बघा, एकदम भारी बोलले. तर चला कीर्तन बघा आता त्यांचं.
संकल्पावी माया संसाराची ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताची ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावे समाधान तुका माने घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविल्यानंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान पांडुरंगा करू प्रथम महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरिकाय धातु मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरुण केले त्रैलोक्य पावन ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंची ते नमस्कारोनी आता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा विठाला आमच्या महिला भगिनी वर्गांनी सिंहाचा वाटा उचलून हे कार्य शेवटी नेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे जेवढे आभार मानावे जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन कसं असलं पाहिजे, नवीन वर्षातल्या नवीन सप्ताहाचं आयोजन नियोजन कसं असलं पाहिजे, मला वाटतं हे महाराष्ट्राने जर आपल्याला पाया घालायचा असेल तर पाय गावलंच गेलं पाहिजे. अत्यंत चांगलं सुशोभीकरण परमार्थाचं या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हनुमंतरायाची कृपा आपल्या सगळ्यांवरती झाली. मला वाटतं बालयोगी सदानंद बाबांचे चरणरस या भूमीला लागले आणि मला वाटतं हा कायापालट तिथूनच सुरुवात झालाय. आमच्या भगिनी वर्गांनी केलेला सुरू केलेला हरिपाठ आणि त्या हरिपाठाचं आज एवढ्या मोठ्या वटवृक्षामध्ये झालेलं रूपांतर आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत सांगू का, इवलेशे रोप लावी येले द्वारी आणि आज त्याचा वेलू गेला गगनावरी. श्री गणेशा खूप सुंदर आपलं झालेला आहे. आज सकाळपासूनचे कार्यक्रम, पहाटे काकडा भजन असेल, सायंकाळची गावामधली पालखी असेल, या पालखी मिरवणुकीला आलेला जो उत्साह आहे आणि जो आनंद आहे हा द्विगुणित करण्यासारखा आहे महाराज, साठवण्यासारखा आहे तो आनंद. सगळ्या मंडळींचं सहकार्य आहे. मला एक विशेष वाटलं बरं, खडकाळ जमिनीमध्ये जर बी पेरलं ना तर ते चांगलं उगवतं. अजून सोपं बोलू, जी बऱ्याच दिवसाची पडीत जमीन आहे तिथं जर नांगरटी केली आणि बीजारोपण जर केलं तर असं पीक आल्याशिवाय राहत नाही, असं ज्ञानोबा यांचं मत.
का सुक्षेत्री बीज पेरिले ज्ञानोबा राय म्हणतात. अशी जमीन वापशावरती येऊन दिली आणि वापसावरती आलेल्या जमिनीमध्ये आज नामाचं बीजारोपण झाले आणि त्या बीजारोपणाचा आज हा मोगरा जणू काही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने फुललेला आहे. साधू संत जिथं जातात त्यांच्या चरणाला जिथं लागतात तिथं काय कायापालट होतो हा आपण प्रत्यक्ष डोळ्याने पाहत आहोत. भगवान करो हा उत्तर उत्साह आमचा असाच वाढत राहो आणि चंद्र सूर्य असेपर्यंत हा भक्तीचा कळस आमचा तेजत राहो हीच हनुमंतराची चरणी प्रार्थना आहे. या कार्यक्रमाकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे, श्रमदान दिलेलं आहे, ज्ञानदान असेल, अन्नदान असेल, द्रव्यदान असेल, या सगळ्या दानांमध्ये प्रत्येकाने जो सिंहाचा वाटा, खारुताईचा वाटा उचललेला, निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये दिंडीमध्ये सेवा करण्याचं सद्भाग्य त्र्यंबकेश्वरी मला मिळालं. तिथून आपल्या सगळ्या पंचक्रोशीतल्या मंडळीची झालेली ओळख आणि त्यातल्या त्यात मला अशी कल्पना मिळाली का हे संपूर्ण गाव आपलंच आहे. हे ब्रॅकेटमध्ये ठेवा. आणि मग इथं येण्याकरता जो अट्टहास केला, जो प्रयत्न केला तो माझा फळाला आला असं तुकोबरायांच्या मताप्रमाणे म्हणेल. तो का म्हणे श्रम केला आणि अवघा आला फळाशी. आज माझंही कृतकल्याण झालं, मलाही आनंद वाटलाय. सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. दूर दूरवरून माणसं इथं उपस्थित झालेली आहे. भजनी मंडळापैकी आपण सगळ्यांना या ठिकाणी ओळखत आहात. त्यांचा आभार व्यक्त करतो. बरोडीवरून आमचे बाबा आलेले आहेत. बाबांचं या ठिकाणी स्वागत करतोय. बरीच लांबून लांबून मंडळी आलेली आहे. खारबाव असेल, वडघर असेल, वडूनवघर असेल, कालवार असेल, कारले असेल, हा सगळा पंचक्रोशीतला विभाग आणि प्रभाग आज अगत्यानं आवश्यक आपल्या आमंत्रणाचा स्वीकार करून इथं जातीनं हजर झालेला आहे. महाराज सगळी माणसं उपस्थित झालेली आहेत म्हणून त्यांचं शब्द सुमनाने मी स्वागत करतोय. सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा नतमस्तक होतो. आणि माझ्या तरुण मंडळीचं सुद्धा मला आभार व्यक्त करायचे. जरा तरुण मंडळी करता सुद्धा टाळी वाजवली पाहिजे. कारण कोणतंही काम करत असताना बाबा तरुणांशिवाय ते काम शेवटाला जाऊ शकत नाहीये. ज्या गावामधली तरुणाई ही उत्स्फूर्त रीतीने कार्य करत असते त्या गावातले उत्सव या प्रकारे घडल्याशिवाय राहत नाही. हे तरुणांचं काम आहे, हे महिलांचं काम आहे. म्हणून आपल्या सगळ्यांचा एकोपा आणि मिलाप हाच या कार्याला पुढे नेण्याचं काम करतोय. मंडळी या निमित्तानं मी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग घेतलाय. सगळ्यांच्या पाठातला परिचयातला अभंग आहे. हेची थोर भक्ती आवडती संकल्पावी माया संसाराची. आजच्या कीर्तनामध्ये मला एक काम करायचंय. काय काम करायचंय? आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये देवाबद्दलची जी भक्ती आहे ती भक्ती रुजवायची आहे. आणि एन प्रकारे आपण सगळी माणसं परमार्थाच्या वाटेनं कसे चालाल हा प्रामाणिक प्रयत्न आजच्या 2 तासाच्या कीर्तनामध्ये मला आपल्या पुढे करायचा आहे. माणसाचं जीवन म्हटलं का त्याला काही ना काहीतरी आवडतच, बरोबर ना? आवड नाही असा जगामध्ये शोधूनही माणूस सापडणार नाही. प्रत्येकाला काही ना काहीतरी आवडतं. या मंडपामध्ये जेवढी माणसं आहेत, मांडवामधली जेवढी माणसं आहेत, तुम्ही प्रत्येकाला विचारा काही ना काहीतरी आवड आहे. मला आवड आहे, तुम्हाला आवड आहे, यांना आवड आहे, सगळ्यांना आवड आहे. दूरच कशाला? थोडं सोपं सांगतो. घरामध्ये 4 माणसं जर असली ना, हम दो हमारे, हा म्हणजे तुम्हाला माहिती आहे, हम दो हमारे दो और पहिले दो म्हणा ना जाने दो. आई आणि वडील जाऊ द्या त्र्यंबकेश्वरला, वृद्धाश्रम. पण बऱ्याच लोकांचं हे समीकरण आहे, हम दो हमारे दो. आम्ही 4 माणसं घरामध्ये जर राहत असेल तर चौघांची सुद्धा आवड ही भिन्न भिन्न प्रकारची आहे. पतीला जी भाजी आवडते ती पत्नीला आवडत नाही. पत्नीला जी भाजी आवडते ती मुलांना आवडत नाही. आणि मुलांना जी भाजी आवडते ती पती पत्नीला आवडत नाही. प्रत्येकाच्या आवडी निवडी.
सुखाचे दिवस आले पाहिजे, समाधानाचे दिवस आले पाहिजे, माझा परिवार अगदी सुखी आणि समाधानी राहील. दादा आता काहीच करू नका, आहे तसंच राहू. शेवटपर्यंत आवाज पोचतोय ना? पहिला मंडळ पोचतोय ना आवाज? इकडे आवाज येतोय का शेवटी व्यवस्थित? आता तुम्ही म्हणा, ठेविले अनंते. बरोबर. ऐका, प्रत्येकाच्या आवडी निवडी जर भिन्न भिन्न असतील तर माणसानं आपली आवड पाहण्यापेक्षा साधू संतांच्या आवडीकडे पाहिले पाहिजे. आहे माणसाच्या आवडी कदाचित बदलतील, पण साधूची आवड मात्र कधीच बदलू शकत नाही. तुम्ही जाणकार मंडळी आहात, ज्ञानी मंडळींच्या संगतीमध्ये आपण राहतोय. बाबा तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, तुकाराम महाराजांना विचारा, कोणत्याही साधूला विचारा, कोणत्याही संतांना विचारा, त्यांची आवड फक्त देव आणि देवच राहणार. तुमच्या माझ्याला जर विचारलं ना महाराज, हा म्हणेल मला पैसा आवडतो, तो म्हणेल मला गाडी घोडी बंगला आवडतो, तिसरा म्हणेल मला अजून काहीतरी विपरीत आवडतं, वेगळं आवडतं. पण साधू संतांना कोणालाही विचारा, तो म्हणतो मला देवच आवडतो, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळी भावा पांडुरंग, तो मज भावा, तो मज भावा, मला तो पाहिजे, त्याच्याशिवाय नको. आणून न विसंबे हरी जगत्रया जीवना, गोपाळा रे तुझे ध्यान लागो माझ्या मना के भाग आज खुल जाएंगे राम मेरे बड़ी के भाग जाएंगे राम आएंगे, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, राम आएंगे तो अंगना सजाऊंगी, दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी, दीप जला के दिवाली मैं बनाऊंगी, हाँ मेरे चरणों के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे खोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे खोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे खोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, खोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे खोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे खोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आएंगे, मेरे खोपड़ी के भाग खुल जाएंगे राम आएंगे। प्रभु रामचंद्र भगवान की, राजाधिराज योगीराज अयोध्यापति श्री राम की जय श्री राम, जय श्री राम। क्या बात आहे. शबरी माता रोज वाट पाहू लागली आणि वाट पाहता 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 14 वर्षाचा काळ निघून गेला मंडळी, आणि तिचं जीवन त्या ठिकाणी फळाला आलं. रामप्रभूनं तिच्या आश्रमामध्ये येऊन स्वतःची त्या ठिकाणी हातानं वेचलेली बोरं, तोंडानं उष्टी केलेली बोरं रामानं खाल्ली हो खाल्ली. हो ऐका महिमा आवडीची, बोरे खाये हो थोर प्रेमाचा हाची दुष्काळ तयार. देवाने शबरीची उष्टी बोरं खाल्ली, याचं कारण आहे त्या बोरांच्या पाठीमागं तिचं प्रेम दडलेलं होतं. विठाला विठाला. श्रोते हो, पुढचा इतिहास ऐकता का थोडासा? जब में एक ही नाम एक ही नारा गूंजेगा, मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा, भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा. हम गब्बर शेर गब्बर शेर गब्बर शेर शेर गब्बर शेर गब्बर शेर, सबको
समुद्राच्या किनारी नदीच्या किनारी गेले. नदीच्या किनारी गेल्यानंतर त्यांना रात्रभरामध्ये पलीकडे प्रवास करायचा होता. आता काय झालं, ज्याची नाव होती, ऐका बरं, ज्याची नाव होती त्या नावाड्यानं ती नाव एका दोरानं समोर एका झाडाला बांधून ठेवलेली होती. पक्की झाडाला बांधून ठेवलेली दोरानं होती. हे चौघे जण पिल्यामुळं त्यांना शुद्धी नव्हती आणि शुद्धी नसल्यामुळं ते त्या नावेमध्ये बसले आणि रात्री 9 वाजेपासून तर जवळजवळ पहाटे 4 वाजेपर्यंत ते नाव वल्लवण्याचं काम करू लागले. वल्लव रे नखवा हो आम्ही आता दर्यामध्ये आलोच नाही. रात्रभर ते नाव असे ओलवू लागले. एक मित्र म्हटला का रे, अरे केव्हाच आपण नाव ओलवतोय, अजून पहिले तीर का येत नाही, बाजूला पण का पोचत नाही, पलीकडच्या तीराला का पोचत नाही. तो म्हणतो अरे तुझी ताकद कमी पडते रे, तू बाजूला हो, मी ट्राय करतो. पहिला गेला, दुसरा गेला, तिसरा गेला, चौथा गेला. चारीच्या चारही जण नाव ओलवत आहेत, ते ओल्ले मारत आहेत, पाणी बाजूला करत आहेत. महाराज सकाळ झाली, सूर्य उगवला आणि सूर्य उगवल्यानंतर यांची उतरली काय, उतरल्यानंतर मग त्यांच्या लक्षात आलं, रात्रभर आपण जे ओल्ले मारत होतो, ज्या नावेमध्ये बसलो होतो, त्या नावेचा दोरा कुठे बांधला होता. दृष्टांत संपला माझा. जोपर्यंत प्रेमरूपी दोरा तुम्ही संसार रूपी नावेमध्ये बांधलेला आहे, तोपर्यंत भगवान परमात्मा रूपी पहिल्या तीराला तुम्ही जाऊ शकत नाही जाऊ शकत. जेव्हा तुम्ही प्रेमरूपी दोरा संसारातून सोडाल आणि नंतर भक्ती कराल, भक्तीची वल्ल त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये माराल, आपल्या जीवनामध्ये माराल, तेव्हा तो भगवान परमात्मा कमरेवर हात ठेवलेला पांडुरंगा पहिल्या तीराला तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हा भक्तीचा कळस आहे महाराज, भक्तीचा कळस आहे. म्हणून संकल्पावी माया संसाराची माया संकल्पित करायची, संसार मनाला बाजूला करायचा आणि अंतःकरणानं श्रद्धेनं परमार्थ करायचा. पण तो परमार्थ केल्यानंतर आपली स्थिती कशी होणार, महाराज म्हणतात मग तुमची मनस्थिती अशी होईल, ज्या जागी ज्या ठिकाणी तुम्ही जसे आहात तशी तुम्हाला शांती मिळाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं दुसरं चरण. Hey
इकडे बघा. वा वा. आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा भक्ती उत्सवाचा खरा श्री गणेशा झाला. हा छोटा मुलगा या ठिकाणी एक वारकरी संप्रदायामध्ये आलाय. खरा आपल्या भक्तीचा कळस झाला. मी 100% सांगू शकतो या पाय गावकरांनी ग्रामस्थांनी केलेलं हे हरिनाम सप्ताहाचं बीजारोपण जे आहे ते आज नक्कीच फळाला आलं. हे यांच्या रूपाने आले महाराज, यांच्या रूपाने. केवलेश्वर रोप लाविले वारी. एक दिवस हाच वेल गगनाला गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचा कळस झाल्याशिवाय राहणार नाही. ठेविले अनंत तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. श्रोते हो, भगवंतानं आपल्याला जसं ठेवलंय तसं राहण्याची स्थिती जमली पाहिजे. तुमची परिस्थिती कोणतीही असो, वाक्य ऐका, परिस्थिती कोणतीही असो, गरिबीची परिस्थिती असो वा श्रीमंतीची परिस्थिती असो, पण तुमची मनस्थिती मात्र चांगली पाहिजे. ज्याला परिस्थितीवर मात करायची आहे त्यानं मनस्थिती चांगली ठेवली पाहिजे. ज्यानं मनस्थिती चांगली ठेवली तो कोणत्याही परिस्थितीला तोंड देऊ शकतो. हे पहा, कर्ज खूप झालं म्हणजे आत्महत्या करणं हा काही उपाय नाहीये म्हणा. हो, उलट जर आपल्यावर कर्ज झालं असेल तर कष्टानं मेहनतीनं ते कर्ज निभावण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करणं हा प्रसंगानुरूप घेतलेला त्या ठिकाणी योग्य निर्णय असतो. ऐका, रामाचं जीवन पहा. का रामाचं जीवन पहा? ते आपल्या कामाचं जीवन आहे म्हणून पहा. रामाचं जीवन आपल्या कामाचं जीवन आहे. दादांनो, अहो, या जगामध्ये देव जरी झाला ना तरी त्याला नशीब भोगावं लागलं हे लक्षात ठेवा. ज्ञानोबा म्हणतात का ललाटी जे लिहिले ते कणानं मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले. तुमच्या नशिबात सुखाचे दिवस असतील तर 100% येणार आणि दुःखाचे असतील तरी सुद्धा ते येणार. दिवस प्रत्येकाचे बदलतात हे लक्षात ठेवलं पाहिजे. आज श्रीमंत माणूस उद्या गरीब होऊ शकतो आणि आजचा गरीब माणूस उद्या श्रीमंत सुद्धा होऊ शकतो. कोणाचे दिवस राहत नाही महाराज, कोणाचे दिवस राहत नाही. मलाही मारणारी दुर्गा आहे. जिथं माणसाची बुद्धी कमी पडते ना तिथं स्त्रियांची बुद्धी चालते. तुम्ही पहा, आजही प्रपंचामध्ये माणसं फेल आहेत ना. जरा माफी मागून बोलतो, दारू पिणाऱ्या माणसाचा प्रपंच स्त्री जेवढा चांगला करते ना महाराज तेवढं कुणीच करू शकत नाही. तुम्हाला अनुभव असेल, व्यसनी माणसाचं जीवन, लहान लहान लेकरं राहतात तो, त्या लहान लहान लेकरांना संगोपनाचं काम करण्याचं काम त्या स्त्रीचं राहतं. ती बाईच करू लागते. पहिलाच वर्ष होता, मस्त वातावरण, भक्तिमय वातावरण असा, तर खूप असा बरं वाटलं. आणि प्रत्येक गावामध्ये मला तर वाटते हरिनामा सप्ताह, अखंड हरिनामा सप्ताह सोहळा झालाच पाहिजे, ठेवलाच पाहिजे. पहिला वर्ष होता आमच्या गावाचा, दुसऱ्या वर्षाचा अजून खूप जोरान होईल हरिनामा सप्ताह. मला तर वाटते यावर्षी 2 दिवस होता, पुढच्या वर्षी 3-4 दिवस पण होऊ शकते, ठेवू शकता, म्हणजे होईल. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नाही करा. रामकृष्ण हरी. चला बाय.